माझं नाव गणेश संतोषराव पिंपळे, पळसखेडा पिंपळे. आज दिनांक 28/5/2026 ह्या दिवशी आम्ही डॉक्टर पोटेसाहेब यांच्या शेतीला भेट देण्यासाठी आलेलो आहे. माझ्यासोबत पिंपळगाव बाराव इथून 5-6 शेतकरी आलेले आणि त्यांना माझं पहिलं वर्ष SRTचं संपलं आणि मला दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करायचं आहे. पण आमच्या शेजारील जे गाव आहे त्या गावामध्ये SRT आम्हाला पोहोचवायची, त्या गावामध्ये त्याचा प्रचार होऊन जास्तीत जास्त शेतकरी कशी होईल याची वाटचाल आमची चालू आहे. माझ्या गावाच्या शेजारी जे गाव आहे त्या गावामध्ये मी प्रचार करतो, त्याला पटवतो आणि एका गावामध्ये 5-5, 10-10 शेतकरी मी तयार केलेले आणि माझा अनुभव सांगून आणि मी स्वतः माझं शेत मागच्या वर्षी फक्त 5 एकर SRT होती, तर आता माझंही 16 एकर SRT पद्धतीने मी शेती करू लागलो. जवळजवळ 50% तयारी झालेली आहे आणि 5 दिवसामध्ये सगळे बेड तयार होऊन खत टाकून ठिबक करून पूर्ण तयारीनिशी मी कामाला लागलेलो आहे. आता तुम्ही जे मागच्या पिकांचे जे कडबा वगैरे मक्काचा आहे ते पण कशा प्रकारे तुम्ही आता ते पेटून न देता तर कशा प्रकारे तुम्ही ते करणार ते? माझा अनुभव असा आहे, मी काही दिवस ऋषिकृषी हे पुस्तक वाचून ऋषिकृषी देशपांडे ह्या तंत्राचा वापर केला होता आणि त्याच्यामध्ये मला अनुभव आला होता की बा काडिकाचं ज्या ठिकाणी काडिकाचा कंपोस्ट खत असेल त्याच ठिकाणी गांडूळ जास्तीत जास्त गांडूळ तयार होते, जास्तीत जास्त जीवाणू तयार होते आणि जीवाणू गांडूळ म्हणजे एक सुपीक जमिनीचं लक्षण आहे आणि जिथं गांडूळ असते ती जमीन सुपीक असते असं त्याच्यामधून कळालं. आणि SRTचं एक माझे 6 एकर मागच्या पळाटी होते, त्या 2 एकर SRT होती, 4 एकर बिगर SRT होती. सगळा पळाटीचा कुटी करून मी शेतात टाकले आणि 22 मधले जे 6 एकर माझ्याकडे कडबा होता मक्काचा चारा तो सगळ्या शेतामध्ये पांगवला. 2 एकर गहू होता, त्या गव्हाचं काठ पूर्ण त्याच ठिकाणी पडेले. म्हणजे एकूण माझ्याकडं 12 एकरमध्ये कंपोस्ट मी टाकलं शेतामध्ये. म्हणजे 12 एकरामध्ये तुम्हाला 2-3 पाणी पाडल्यानंतर असे पाहिजे तेवढे गांडूळ त्या ठिकाणी उपलब्ध होतील असं मला वाटतं. आणि मी सरपंच या नात्यानं मी माझं गाव 2005ला हागणदारी मुक्त केलं होतं कष्ट करून आणि ती एक गावातली घाण आणि गावाचं आरोग्य सुधारवलं. त्याच पद्धतीनं आता ह्या 5 वर्षामध्ये मी आज पदावर आहे, तर मला माझा संकल्प आहे की आपण जसं हागणदारी मुक्तीमधून गाव स्वच्छतेकडे नेलं तसंच आपलं गाव SRT करून आपण दाखवायची आणि एक आदर्श घडवायचा आणि एक सरपंच काय करू शकतो लोकांना सांगल्यापेक्षा मी माझ्या स्वतः शेतामध्ये 16 एकर शेती SRT पद्धतीने करू आलो आणि काळजीपूर्वक करणार आहे आणि जास्तीत जास्त उत्पन्न काढणार आहे. आणि माझ्या गावाला आजूबाजूचे गावं आणि सरपंच काय करू शकतो आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सरपंचाला माझी सूचना आहे की तुम्ही SRTचे व्हिडिओ पाहून आपल्या गावामध्ये प्रयोग करा असं मला वाटतं. आणि माझा अनुभव मागच्या वर्षीचा मला चांगला आला, त्याच्यामुळं माझ्या गावामध्ये यावर्षी 50-60 शेतकरी आज बेडच्या पाडायच्या तयारीत आहे. कोणी बेड पाडू लागलं, कोणी नागाटी चालू आहे आणि जवळजवळ बरेच आता किती आज आकडा सांगता येणार नाही पण 60-70 शेतकरी तयार आहे. मग कोणी 2 एकर करून, कोणी 5 एकर करून, कोणी 10 एकर करून अशा पद्धतीनं आमच्या गावाची वाटचाल चालू आहे. आमचं जर एवढं झालं तर पुढच्या वर्षी आमचं 70-80% गाव SRTनं होईल. म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं करणार आहे, लोकांना दाखवून देणार आहे की हे चांगलं आहे. विशेष करून आपलं जे शेतकरी आपण आहे, आपल्याकडं सगळी संपत्ती आहे. शेतकरी राजा म्हणतो पण हा राजा हा नावापुरता राहिला आणि आपल्याला जेव्हा मंजुराच्या दर्जा जावं लागतं त्याच्याकडं तो भूमी नसतो, 4 पात्राचंच घर राहतं पण त्याच्याकडं 5 वेळा जावं लागतं. तेव्हा आपल्याला नुसतं खेळवतो. आपण कसं एखाद्या माणसाला घुमवत असतो किंवा मी राजकारणातलं मला अनुभव येतं, आम्ही काही लोकांना घुमवत असतो, तसं ते मंजूर आपल्याला घुमवतं आणि घुमवतं नुसतं बेजार. मी आज येते तुमच्याकडं आपली लक्ष्मी जाते त्याच्याकडे 2-4 चक्र आणते, ते म्हणे आज जमत नाही आता उद्या येईन. म्हणजे असं करून आपली बायको भाकर खात नाही, नुसतं जाते येड्या मारते, ती खाऊन पिऊन येते, तिच्या पुढं म्हणून आपल्याला पाठ घ्यावं लागतं. हे जर आपल्याला संकट टाळायचं असेल, आपल्याला जर राजासारखं जीवन जगायचं असेल तर आपण SRT शेती केली पाहिजे, तणनाशकाचा योग्य तो वापर केला पाहिजे. आणि आपल्याला जर SRTमध्ये जवळजवळ 10 ते 15 हजार रुपये आपला मशागतीचा खर्च वाचतो आणि आपलं
जवळजवळ 20 ते 30% उत्पन्न आपलं वाढतं. म्हणजे एकीकडे खर्च बसतो, एकीकडे उत्पन्न वाढतं. मग त्याच्यामुळं आपल्याला शेती पुरवण. आता शेतीमालाचे भाव आपल्या हातात नाही बरोबर आहे. आणि त्याच्यावर आपण आंदोलन करू शकत नाही. आपली एकजूट नाही. एकजूट नाही ना आपल्या आपण शेतकऱ्याची. आपल्याला सरकार घेत नाही. फक्त आपल्या हातात एकच आता खर्च कमी करणं आणि उत्पन्न वाढवणं, तेव्हा आपण जगू शकतो. नाही तर आपल्याला कितीही सरकारनं कर्ज माफ केलं, पुन्हा आपल्याला ते 5 वर्षामध्ये जे करपलून काढतो आपण, आपल्याजवळ 5 दिवसात पैसे संपतेत. या असं आपल्याला लाचारीचं आपण जीवन जगू नये. सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की आपण SRTकडे वळा आणि वळायच्या अगोदर SRTला आपले व्हिडिओ बघा, बारकाईने अभ्यास करा. आपलं कसं राहतंय, आपण राजकारण्याचे व्हिडिओ बघतो, कीर्तनकाराचे व्हिडिओ बघतो आणि कोणत्या जे फालतू गोष्टीचे व्हिडिओ बघतो. काही काही नुसते गाणे पाहते, बाया नुसते मालिका पाहत्या. तर माझं सगळं शेतकऱ्याला विनंती आहे की बापा हो, तुम्ही SRTचे व्हिडिओ बघा, शून्य मशागतीचे व्हिडिओ बघा, त्याचा अभ्यास करा. ज्या शेतकऱ्यानं SRT केली त्याला भेट द्या. आपण जसं पंढरपूरला जातो, पैठणला जातो, गजानन बाबाला जातो, पैसे खर्चतो, तर आपल्या जवळचे जे शेतकरी असतील आपल्याला 100 किलोमीटरच्या आत, 50 किलोमीटरच्या आत त्या शेतकऱ्या तिथं गेलं पाहिजे. आणि माझी विनंती आहे, जे लोक SRT शेती करतील, उदाहरणार्थ 7 जुलैला आपला 16 निघणार आहे, पण आळंदी ते पंढरपूर. आपण जर SRT शेती केली आणि आपण जर एक पीक लावून सनी एक जर आपण फवारणी तणनाशकाची घेतली, तर आपण आरामशीर 16 विठ्ठलाला जाऊ शकतो, तिकडे आनंद घेऊ शकतो. तिकडून येऊस तर आपल्याला काही शेतात काम नाही. ज्याला सोळ्यात जायचं असेल त्यानं तरी बाबा हे याचा अभ्यास करा आणि SRT करा असं मला वाटतं. आणि आपल्या मनामध्ये जे कुचक्या भावना आहे की बा आपण गावातल्या एखाद्या केलं त्याच्या शेतात जात नाही, एखाद्या पाहुण्यांना आपण तिथं जायला पाहिजे. आपण एकच ध्यानात ठेवायला पाहिजे, शेतकरी आपली जात आहे. मग ते कोणत्याही जातीचा असो, मुस्लिम असो, दलित असो, मराठा असो, OBC असो, आपण सगळं एका विचारानं शेतकरी म्हणून एका ठिकाणी राहिलो पाहिजे. आणि आपल्याला जे चांगल्या गोष्टी आहेत ते एकमेकाला सांगितल्या पाहिजे आणि ते आपण ऐकल्या पण पाहिजे. कोणी सांगत असेल आपली ऐकायची तयार नाही आणि कोणाला ऐकायचं असेल तर कोणी सांगायला तयार नाही. हे आपल्या मनातले ते कुचक्या भावना या बाजूला ठेवून आपण याच्याकडे वळावं असं मला वाटतं. आणि मी माझ्या गावात वाढ करीन आणि माझ्या आजूबाजूचे जे गाव आहे त्या सगळ्या गावामध्ये माझा प्रचार चालू आहे. पुन्हा जे माझे पाहुणे रावळे दोस्त मित्र आहे, मी सगळ्याला त्याच्या डोक्यात ते बसवून राहिलो आणि त्याला ते समजून सांगून त्याला पटू सांगून ते करण्याच्या मूडमध्ये आलेत आणि ते करतील असं मला वाटतं. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर भडसावळे दादा, तसेच चिपळूणकर काका यांनी हे जे तंत्र शोधून काढलेलं आहे हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच काढलेलं आहे. आणि या तंत्र स्वीकारायला आपल्या शेतकऱ्यांना एकही रुपयाचा खर्च येत नाही. आपण दरवर्षी तर नागाट्या करतोच आहे, रोटेटर करतोच आहे. माझा एक मुद्दा राहिला की बा तर यामध्ये फक्त आपल्याला काय करणं आहे, फक्त एक वेळेस अशा 4.5 फुटाची बेड पाडून घ्यायची. आपण खाली दाखवा दादा. आपण एक वेळेस फक्त असे 4.5 फुटाची बेड पाडायची आणि या बेडवरच आपण निरंतर 20 वर्षापर्यंत आपण जमिनीची हलवा उलवून नांगरणी न करता आपल्याला याच्यावर सतत पीक घेणं आहे. आज 20 वर्ष जर तुम्ही या नांगरणी न करता, रोटेटर न करता जर पिकं घेतली, तर आता 20 वर्षाचा तुमचा नांगरणीचा खर्च, रोटेटरचा खर्च, इतर त्याच्यातला आंतरमशागतीचा खर्च, कोळप पळी असेल, निंदणी असेल, किती बचत होऊ लागली आपली. बरोबर आहे की नाही दादा? आणि आता आपण दरवर्षी नागाट्या करू नांगरणीचे अत्याचार करू राहिलो, जमिनीवर रोटेटरचे अत्याचार करू राहिलो. याच्यानं जे आपल्या जमिनीतले जे जीवाणू आहे हे सगळे नष्ट होत चाललेले आहे. आणि याच्यामुळं आपल्या जमिनीतली जीवाणू नष्ट झाल्यामुळं आपली जमीन नापीक होत चालली, खर्च वाढत चालला, उत्पादन घटत चाललं आपलं. बरोबर आहे की नाही दादा? आता आपल्या पिंपळगावचे जे सरपंच आहे यांनी एक खूप मोठं एक आदर्श आपल्या भागामध्ये निर्माण केलेला आहे. आणि त्यांनी संकल्प बी केलेला आहे की जसं हागणदारी मुक्त आपण गाव केलं, त्याच पद्धतीनं प्रत्येक शेतकरी आनंदी बनण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर असं स्फूर्ती आली पाहिजे, खुश दिसला पाहिजे आपला शेतकरी. आणि जो आता आर्थिक टंचाईत आहे, कोणी कर्जबाजारी आहे, हे शेतकरी बघतो आपण किती चिंताग्रस्त असतात. बरोबर आहे? आज त्यांचा जो पैसा नसल्यामुळे ते खूप वाईट विचाराच्या याच्यात असतात. पण त्यांनी जर हे दादांनी जर असं तंत्र समजून सांगितलं सरपंच साहेबांनी
आणि यांच्या माध्यमातून जर हजारो शेतकऱ्यांनी जर हे तंत्र स्वीकारलं तर आज ते कर्ज बाजारातून कर्ज पाण्या मुक्त होणार आहे, त्यांचा खर्च कमी होणार आहे आणि उत्पन्न सुद्धा वाढणार. तुम्ही हा जो निर्णय घेतला सरपंच साहेब, याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आम्ही SRT परिवारातर्फे. आणि तुमचा काय मुद्दा होता तो एक सांगा. हा मी माझं सांगितलं, पण मी कसं वळवलं हे जर सांगतो हा की मी प्रथम विठ्ठल दादा वैद्य कुसळी यांच्या शेतीला भेट दिली. नंतर आपले ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांच्या शेतीला भेट दिली. डॉक्टर साहेब तुमच्या शेतीला भेट दिली. मोरे साहेबाच्या शेतीला भेट दिली आणि फुंड साहेबाच्या शेतीला भेट दिली. याच्या सगळ्याच्या शेत्या पाहून मी केलं. तसं माणसाचं लक्ष देत नाही. आता तुम्हाला अगोदर हे आता इथं आल्यावर तुमचं परिवर्तन होणार आहे. मग तसंच माझं जे परिवर्तन झालं, तुमचा जसा विश्वास बसत नव्हता तसंच माझा बसत नव्हता. मी हे तुम्ही एका शेतकऱ्याची शेती पोहायला मी 7-8 शेतकरी म्हणजे 200-300 किलोमीटर फिरलो आणि ते याचं ते तंत्र ते आत्मसात केलं आणि मग त्याच्याकडे वळवलो. आता आपला मुद्दा असतो की बा बेड कडक होते. आता तुम्ही ही जमीन हलक्या असून मी आता हातानं डॉक्टर साहेब हे किती नरम जमीन आहे बघा. ही हात म्हणजे बोटाने जाऊ लागलं म्हणजे बेड याच्यामुळं नरम होतो की बा हे जे अवशेष आहे हे सडते आणि याच्यामुळं जीवाणू तयार होऊन गांडोळ तयार होऊन जमीन पोकळ होते. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की बा याच्यात कसं प्यावायचं बा आता हे टोकन, तर तुम्ही हे इथलं घुसू शकता. आता बोट घुसू शकता, टोकन घुसू अजून पाऊस आणि पडलेला अजून नाही. पाऊस पडायचा आहे. पाऊस पडलेला नसताना सुद्धा जर हे आपली बोटाने जमीन हे केल्या झाली जमीन तुमची, आहे का नाही. हा याचा खूप फायदा होणार आहे. हा आता आता माझं दुसरं वर्ष आहे समजा, तर मी कालच परिवर्तन करून पाहिलं, असं उकरून पाहिलं तर असं उकळलं जातं माझ्या शेतात पण. आणि आता तू जे पाहिलं नाही, जे नवीन आहे ते याच्यात लागतं. हेच कसं चालत बा. काय झालं आपल्या जमिनीमध्ये राशन खतामुळे नाही, नाही. कडक झाली आपली पूर्ण, आणि ती कडक झाल्यामुळे सध्या माहितीये का सरपंच, पहिल्या दुसऱ्याच वर्षी आपली जमीन नरम होती. आता माझा स्वतःचा अनुभव आहे माझ्या शेतातला, त्याच्यामुळे काही शंका घ्यायचं कारण नाही. फक्त आपण जसं एखादी गोष्ट चित लावून करतो, तर याच्यात सोडधोड करणं सगळं मुद्द्यासहित तणनाशक कधी आणलं गेलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट टायमावर केली तर याच्यात काहीच संकट येत नाही. मग तुम्ही जर चुकलं, तुमच्याकडून जर चुकत असेल आणि मग तुम्ही SRTला दोष देण्यात काही नाही, अर्थ नाही. आपलं सगळं टायमावर झालं पाहिजे. याच्यात सगळं जे गणित आहे हे फक्त येळावर तणनाशक आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात मोठा मुद्दा आम्हाला यात ह्यो आवडला. हम्म. आपण आज रोजी प्रत्येक शेतकरी आज फक्त मजुरामुळे परेशान आहे. हम्म. मजुरासाठी परेशान आहे आज. बरोबर. आणि आज आपल्याला ही जर शेती केली, जर आपण या पद्धतीने जर केली तर मजूर लागत नाही. आपल्याला. घरातले दोघं नवरा बायको ही शेती करू शकते. हे सगळ्यात मोठं हे, त्याच्यामुळे ही शेती करायला काहीच अडचण नाही. धन्यवाद दादा. धन्यवाद. सर्वजण या ठिकाणी आलात, आमच्या शेतीला भेट दिली आणि आपण SRT बद्दल सर्व माहिती जाणून घेतली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.